हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे, कारण आपण जो आहे तो पोझिशनल ट्रेडिंग बद्दल डिस्कस करणार आहोत. पोझिशनल इन द सेन्स स्विंग ट्रेडिंग बद्दल आपण डिस्कस करणार आहोत की स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण कशा ज्या आहेत त्या ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो आणि कोणत्या बेसिसमध्ये ज्या आहेत त्या ट्रेड्स आपण बनवू शकतो. राईट. सो कन्सेप्ट जो आहे सिंपल कन्सेप्ट आहे, फ्युचर्स बिल्टअप प्लस ऑप्शन्सच्या ओपन इंटरेस्ट. या दोघांना जर मी कंबाईन करतोय तर ट्रेड्स कशा आयडेंटिफाय करायच्या किंवा मोमेंटम कसं आयडेंटिफाय करायचं ते आता आपण बघणार आहोत. ओके. सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो एकदा जाऊन बघा डिटेलमध्ये आणि स्पेसिफिकली ट्राय करा की जो स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे ना तो खूप डिटेली एक्सप्लेन चेक करा, कारण स्ट्रॅटेजीचा जो पार्ट आहे तो मेन आहे, कारण आपली जो इनपुट असणार डिरेक्शनसाठी तो स्पेसिफिकली आपण कसा बेटर करू शकतो. दॅट इज द रिझन. सो ट्राय टू गो विथ द सेम. सो थोडंफार आपण जे आहे ते आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल बघूया एकदा. त्याच्यानंतर जो आहे तो आपण एक ओव्हरऑल ट्रेड सेटअपवरती येऊया. ओके. सो क्विकली फटाफट मी बरेच व्हिडिओमध्ये कव्हर करतो फ्युचर्स बिल्टअप. सो आता पण मी एक शॉर्ट अँड सिम्पल वेमध्ये कव्हर करणार आहे फ्युचर्स बिल्टअप काय आहे आणि ओव्हरऑल ट्रेड्स आपण कशा आयडेंटिफाय करू शकतो त्या लेवलसाठी. ओके. नाव लेट्स कम टू द पॉईंट. पहिला आपण बघूया फ्युचर्स बिल्टअप, त्याच्यानंतर ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट. ठीक आहे. सो फ्युचर्स बिल्टअप कधीही आपण बघतो ना, ओके, जेव्हा आपण फ्युचर्स बिल्टअप बघतो तेव्हा दोन गोष्टी आपण बघतो. कोणत्या दोन गोष्टी? प्राइस OI. ओके. आणि इथे त्याचं नरेशन येतं एकदा. ओके. ओके. व्हेरी क्विकली प्रत्येकाची रिव्हिजन झाली असेल, जो फ्रिक्वेंटली यूज करतोय, यूज इन द सेन्स बघतोय माझ्या व्हिडिओज, जो नसेल बघत एकदा तर पुन्हा मी एकदा एक्सप्लेन करतच आहे. सो जेव्हा जेव्हा प्राइसवरती जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. आणि जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ती खाली येते, ओपन इंटरेस्ट खाली येतो, त्याला आपण कन्सिडर करतो व्हॉट? लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? अ सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट? की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? की सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, कुठे बायर्स जे आहेत ते प्रॉफिट बुक करतात. तिसरी कन्सेप्ट होते शॉर्ट बिल्टअपची, ज्यात प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. ओके. आणि लास्ट वन इज व्हॉट? अ शॉर्ट कवरिंग. शॉर्ट कवरिंगला काय होतं? प्राइसवरती जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो. सो त्याला आपण कन्सिडर काय करतो? शॉर्ट कवरिंग. ओके. शॉर्ट कवरिंग लाईक सिम्पल तुम्ही म्हणू शकता की ज्यांनी ज्यांनी सेल केलंय ते कव्हर कुठे करतात. ओके. ज्यांना ही कन्सेप्ट डिटेलमध्ये समजायची आहे, पूर्ण व्हिडिओ बनवली आहे, जाऊन नंतर बघा. ओके. पण आता सध्या इथे राहा. सो लेट्स सी. हा झाला डेली बेसिसचा. नाव ह्याचे पण काही सायकल्स असतात. सायकल्स इन द सेन्स थोडं मी याला साईडला करतो. ओके. आणि ते सायकल्स आपण बघूया की जे सायकल्स काय असतात ते थोड्याला मोठं करूया, सो तुम्हाला इथून दिसेल पण एका साईडला. सो बिल्टअप सायकल्स असतात. ओके. सायकल्समध्ये काय येतं? पहिला सायकल येतो बुलिश. बुलिश सायकल कसा असतो? मार्केट वरती कसा जातो? लाईक दिस, असं जातो ना मार्केट वरती. सो लेट्स सी. जेव्हा इथे मार्केट वरती जात असेल, हा बिकॉज ऑफ द लॉंग जात असेल, आणि जेव्हा इथे खाली येतोय, यू कॅन सी इथे जेव्हा तो डिप बनवतोय तेव्हा मार्केट दोन केसमध्ये खाली येतो. कोणत्या दोन केसमध्ये? एक बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग अँड बिकॉज ऑफ द शॉर्ट. सो जर मार्केट लॉंग अनवाइंडिंगमुळे खाली येत असेल, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट? अ बुलिश सायकल. सो जेव्हा जेव्हा लॉंग अनवाइंडिंग सायकल असतो त्याला आपण म्हणतो बुलिश सायकल. ओके. लक्षात ठेवा, लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? अ बुलिश सायकल. आणि सेकंड जो असतो तो बेरिश असतो. बेरिश सायकल मीन्स व्हॉट? मार्केट खाली कसा पडतो? लाईक दिस. सो जर मार्केट शॉर्टमुळे खाली पडत असेल लाईक दिस, आणि इथे जेव्हा जो कव्हर होतोय, यू कॅन सी थोडाफार वरती येतोय, आणि तो जर शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती येत असेल, मार्केट दोन केसमध्ये खाली वरती जातो. कोणत्या? एक शॉर्ट कव्हरिंग आणि वन बिकॉज ऑफ द लॉंग. सो जर मार्केट शॉर्ट कव्हरिंगमुळे मध्ये सायकलमध्ये असेल, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट? अ बेरिश सायकल. क्लिअर आहे? सर्वात सोपी कन्सेप्ट आहे. जो नवीन ट्रेडर आहे ना त्यांना पण समजेल की काय आहे. एकदा रिफ्रेश करतो मी सगळ्या गोष्टी. या पहिली गोष्ट, प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो लॉंग बिल्टअप. प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, लॉंग अनवाइंडिंग मीन्स कुठे प्रॉफिट बुकिंग चालू आहे.
तिसरी प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्टवरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो शॉर्ट बिल्टअप, आणि प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. हे झालं डेली बेसिसचं. जर मी ह्याला पोझिशनली बघायला गेलो तर मला 2 सायकल मिळतात. एक लॉंग अनवाइंडिंग मीन्स बुलिश सायकल, शॉर्ट कव्हरिंग मीन्स बेरिश सायकल. काही तुम्हाला असं पण मिळेल की एकदा लॉंग होतंय मग शॉर्ट कव्हरिंग होते मग पुन्हा लॉंग अनवाइंडिंग होते पुन्हा शॉर्ट होते, राईट. सो असा काही सायकल मिळेल. सो त्याला म्हणू शकतो एक साईडवेज आहे मार्केट. ओके, की मार्केट स्वतः डिरेक्शन नाही डिकोड करत आहे की कुठे आहे. सो असं पण मिळेल. ह्याला आपण म्हणू शकतो मिक्स्ड सायकल ह्याला म्हणतात. ओके, सो समजून घ्या की मार्केट जो आहे ते थोडाफार तिकडे साईडवेज असेल. ओके, नाव ही एक कन्सेप्ट आता लक्षात ठेवा. आता आपण वळूया दुसऱ्या कन्सेप्टवरती. ओके, ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. ज्यांना ही समजली असेल त्यांनी कंटिन्यू करा, पुढे नसेल समजली तर एकदा पुन्हा तुम्ही हे करू शकता. ओके, बघू शकता. सेकंड कन्सेप्ट इज ओपन इंटरेस्ट. आता वरती जे आपण बघितलं ना ते आपण बघितलं फ्युचर्स बिल्टअप वरती. ओके, फ्युचर्सच्या ओपन इंटरेस्ट वरती ह्या 4 गोष्टी होतात. ओके, ही जी कन्सेप्ट आहे ना ही फ्युचर्सच्या ओपन इंटरेस्ट बेसवरती आहे की कुठे बाइंग सेलिंग होते हे समजेल. आता ऑप्शन्सच्या ओपन इंटरेस्टने बघूया की कुठे कशी जी आहे ती मोमेंटम आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो त्यासाठी मी इथे एक ऑप्शन चेन किंवा ओपन इंटरेस्ट ड्रॉ करतो. ओके, सो लेट्स सी इथे एक माझा रेजिस्टन्स लेवल आहे, इथे माझा रेजिस्टन्स लेवल आहे. लेट्स फॉर एक्झाम्पल सपोज इथे एक रेजिस्टन्स लेवल आहे. ओके ओके, आणि ड्रॉइंग म्हणजे थोडी खराब असेल, शाळेत चांगली होती पण आता खराब आहे, थोडी माहिती नाही कारण प्रॅक्टिस नसेल, पण एक समजून घ्या. ओके ओके, नाव लेट्स सी. हा जो ग्रीन बार आहे हा रेजिस्टन्स आहे आणि जे रेड बार आहे ते सपोर्ट आहेत. ओके, नाव लेट्स सी प्राइस काही अशी मोमेंटम देते आणि रेजिस्टन्सच्या आसपास आली. ओके, सपोज इकडे असेल 1000, इकडे असेल 1100, इथे 1200 असेल, 1300 असेल. ओके, खाली बघितलं तर सपोज 500, 400, 300 असे असेल. ओके, नाव सपोज प्राइस जी आहे ती 1000च्या आसपास आली, 1000च्या स्ट्राईकच्या आसपास, आणि मला इथे दिसते की कॉल अनवाइंडिंग होते. इथे पण कॉल अनवाइंडिंग होते आणि इथे पण कॉल अनवाइंडिंग होते. दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी कॉल रायटर्स, रेजिस्टन्सला कोण असतं, कॉल रायटर्स असतात. सो कुठेतरी रायटर्सला फिअर आहे की मार्केट एक बुलिश डिरेक्शन घेऊ शकतो, राईट. सो थोड्या वेळेला मी ते शिफ्ट करतो आणि चेक करतो की यू कॅन सी जर मला मल्टिपल स्ट्राईक्सवर अनवाइंडिंग दिसत, जसं 1000वर आहे, 1100वर आहे, 1200वर आहे, सो त्यांना काय फिअर आहे मार्केटला की मार्केट एक डिरेक्शन घेऊ शकतो. त्यामुळे मल्टिपल स्ट्राईक्सला, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सिंगल स्ट्राईकवर बोललोय पण पोझिशनल ट्रेडिंग करतो, त्यामुळे मल्टिपल स्ट्राईकला जर तुम्हाला अनवाइंडिंग दिसत असेल दॅट मीन्स व्हॉट की तिकडे कॉल रायटर्स ट्रॅप झालेत. CWT कॉल रायटर्स ट्रॅप. ओके, का ट्रॅप झाले? बिकॉज ऑफ द ट्रेंड इन द मार्केट. कोणता ट्रेंड आहे? बुलिश. लॉजिक क्लिअर आहे सगळ्यांना? जर कॉल रायटर्स मल्टिपल स्ट्राईक्सवर अनवाइंडिंग चालू आहे आणि मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये आहे दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी कॉल रायटर्स ट्रॅप झालेत. सो मार्केट एक बुलिश ट्रेंड घेऊ शकतो. ओके, सेम लॉजिक. सपोज जर मार्केट काही असा मोमेंटम देतोय आणि सपोर्टच्या आसपास झाला. ओके, इकडे तुम्हाला दिसते की पुट रायटर्स अनवाइंड करतात, इकडे पुट रायटर्स अनवाइंड करतात, खाली एखादी स्ट्राईक असेल तिकडे अनवाइंडिंग चालू असेल. दॅट मीन्स व्हॉट की पुट रायटर्सला कुठेतरी फिअर आहे की मार्केट एक मोमेंटम घेऊ शकतो खालच्या दिशेने. सो तिकडे जाऊन एखादी मी बेरिश ट्रेड बनवणार, राईट. सो ह्याला काय आपण म्हणू? PWT मीन्स व्हॉट? पुट रायटर्स ट्रॅप. ओके, नाव ह्याचा जो ट्रेंड आहे, कोणत्या ट्रेंडमुळे पुट रायटर्स ट्रॅप झाले? बिकॉज ऑफ द बेरिश मोमेंटम. ओके, लॉजिक इज सिम्पल. जर कॉल रायटर्स ट्रॅप होतील दॅट मीन्स बुलिश मोमेंटम येऊ शकते, पुट रायटर्स ट्रॅप होतील दॅट मीन्स बेरिश मोमेंटम येऊ शकते. का बघतो आपण रायटर्स पर्स्पेक्टिव्ह? कारण ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट आपण रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो. क्लिअर आहे? नाव कम टू द पॉइंट. आता डेटा पॉइंट कसा ट्रेड बनवायचा आहे? सिम्पल आहे, खूप सोपं आहे. आता ज्या दोन कन्सेप्ट मी तुम्हाला इथे शिकवलेत ना त्या कन्सेप्ट आता मी तुम्हाला यूज करून दाखवतो. ओके, आपल्याला पहिला यायचं ट्रेडिंगवरती. आता मेन बघा, वी हॅव ऑलमोस्ट 185 FNO स्टॉक, 185 FNO स्टॉक्स आहेत. सो प्रत्येक स्टॉकला मी जाऊन ट्रेड नाही बनवू शकत ना. ट्रेड इन द सेन्स मी प्रत्येक स्टॉकला जाऊन रिसर्च तरी नाही करू शकत की ह्या स्टॉकमध्ये मोमेंटम काय, ह्या स्टॉकमध्ये मोमेंटम काय, राईट. सो मला एक फिल्टर लागेल किंवा एक असा एक इंडिकेटर लागेल जो मला फाइंड आउट करून देईल. सो मी येणार ट्रॅप इंडिकेटरवरती. सो जेव्हा पण तुम्ही ट्रॅप इंडिकेटरमध्ये येतात इथे बघा तुम्हाला 2 सिग्नल. तर तुम्हाला पहिला मी याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो. ओके, सो हां,
इथे तुम्हाला दोन सिग्नल्स मिळतात. इथे पहिला जो आहे सर्च सिम्बलचा आहे की जर तुम्हाला मॅन्युअली कोणता स्टॉक सिलेक्ट करायचा तर यू कॅन सिलेक्ट इट. फिल्टर आहे इथे, जर तुम्हाला कोणता फिल्टर स्पेसिफिकली पाहिजे तर कॉल रायटर्स की पुट रायटर्सचा. फिल्टर बाय डेट आहे की तुम्हाला डेट वाईज फिल्टर लावायचे आहे का. ओके, नाव इकडे बघा एक सिग्नल आहे कॉल रायटर स्टॅपचा आणि सेकंड आहे पुट रायटर स्टॅपचा. ओके, कॉल रायटर स्टॅपच्या पुढे काय लिहिलंय पीबी. पीबी मीन्स व्हॉट, प्रोबेबल बाय. पुट रायटर स्टॅपच्या पुढे काय लिहिलंय पीएस. पीएस मीन्स व्हॉट, प्रोबेबल सेल. ओके, दॅट मीन्स व्हॉट की जेव्हा जेव्हा कॉल रायटर स्टॅप आलाय तेव्हा तेव्हा आपण अँटिसिपेट करतो एक बुलिश मोमेंटम येऊ शकते. प्रोबॅबिलिटी ऑफ बाईंग जे आपण बघितलेलं चार्टमध्ये. काय बघितलेलं इथे, सॉरी काय बघितलेलं इथे, त्यानंतर बघूया आपण इथे, नंतर हे ड्रॉइंग जाईल. आणि पुट रायटर स्टॅप मीन्स व्हॉट, पीएस, प्रोबॅबिलिटी ऑफ सेल. ओके, दोन सिग्नल येत आहेत सिम्पल. आता मी करतो इकडे कॉल रायटर स्टॅप बुलिश, पीबी आलेलं. पुट रायटर स्टॅप बॅरिश, पीएस आलेलं. नाव इथे जो आहे ना, इथे तुम्हाला मिळेल सिम्बल की कोणत्या स्टॉकमध्ये कॉल रायटर स्टॅप झालेत, कोणत्या स्टॉकमध्ये पुट रायटर स्टॅप झालेत. ओके, सिग्नल प्राइस मिळेल, सिग्नल डेट मिळेल, आजची डेट आहे जेव्हा मी रेकॉर्ड करतो त्याची डेट आहे. क्लोजिंग प्राइस, सो सिग्नल प्राइस आणि क्लोजिंग प्राइस तुमची सेम राहणार टिल मार्केट क्लोज होईपर्यंत त्या पर्टिक्युलर दिवसाचा. सो कधी पण ट्रॅप इंडिकेटर यूज करसाल ना, केव्हा पण ही कन्सेप्ट यूज करसाल, दोन गोष्टी लक्षात ठेवा. दोन गोष्टी ओके, नोट डाऊन करा किंवा लक्षात ठेवा ही गोष्ट. पहिली गोष्ट म्हणजे जर आज सिग्नल जनरेट झालाय तर मी त्याच्या नेक्स्ट डे जाऊन ट्रेड बनवणार. नेक्स्ट डे ट्रेड, सेम डे नाही. ओके, कधी ट्रेड बनवणार, नेक्स्ट डे जाऊन ट्रेड बनवणार. का नेक्स्ट डे ट्रेड जाऊन बनवणार, कारण आपण पोझिशनल ट्रेड बनवतोय. सो मी एंड ऑफ द डे वेट करणार की ऍक्च्युअल जो सिग्नल जो आहे तो थोडाफार परफेक्ट आहे का किंवा तो एक व्हेरीफाय करणार मी त्या गोष्टीला. ओके, सेकंड इज व्हॉट की जर 2% पेक्षा जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन असेल नेक्स्ट डे, ओके 2% पेक्षा, तर मी त्या स्टॉकला अवॉइड करणार. मी त्या स्टॉकमध्ये जाऊन ट्रेड नाही बनवणार. कधी ट्रेड नाही बनवणार, जेव्हा 2% पेक्षा जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन मोमेंटम असेल तर. ओके, का, कारण स्टॉकचं जर युजली मी बिहेवियर बघायला गेलो तर 2% पेक्षा जास्त कधी गॅप अप गॅप डाऊन देत नाही, मोस्ट ऑफ द टाइम मध्ये देत नाही. पण जेव्हा तो देत असेल दॅट मीन्स कुठेतरी अनसर्टिनिटी आहे. सो अनसर्टन स्टॉकमध्ये मी जाऊन ट्रेड नाही बनवणार. ओके, दॅट इज अ थिंग. नाव जर तुम्ही इथे बघितलात ना इकडे डिटेलमध्ये तर इथे बरेच सिग्नल्स आहेत. सो कुठेतरी काही सिग्नल्स पॉझिटिव्ह आहेत, काही सिग्नल्स बघा तुम्ही इथे नेगेटिव्ह पण बघू शकता, राईट. सो आता आजच्या दिवसात बघा ना 10 तारखेला ऑलमोस्ट 15-20 सिग्नल जनरेट झालेत, राईट. 10 तारीख इकडे. ओके, सो कसं फिगर आउट करायचं की ह्या ओव्हरऑल स्टॉक्समध्ये कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी जी आहे ती जास्त आहे. कसं फाइंड आउट करणार, फ्युचर्स बिल्टअप जो पहिला कन्सेप्ट आपण बघितला. सो काय करा, सिम्पल करा, पहिल्या हातले कॉल रायटर स्टॅपचे सिग्नल एका साईडला करा, मग पुट रायटर स्टॅपचे सिग्नल एका साईडला करा. सो सपोज तुम्हाला मिळाले 5 कॉल रायटर्स 5 पुट रायटर्स. ओके, सिम्पल या ट्रॅकवरती. ओके, आणि एक एक्झाम्पल घ्या टाटा स्टील किंवा NMDC किंवा TVS मोटरचं. TVS मोटरमध्ये कॉल रायटर्स आहे, टाटा स्टीलमध्ये काय आहे, पुट रायटर्स आहे ना. ठीक आहे, सो मी इथे येणार. ओके, नाव इथे येऊन फ्युचर्स OI हिस्टॉरिकल वरती. ओके, इथे येऊन मी काय करणार, इथे मी सर्च करणार जो स्टॉक मी आहे ना बघितलेला आता. सो मी मल्टीटॅब ओपन करतो इथे. ओके, आणि ट्रेडिंग वरती येतो. ट्रॅप इंडिकेटर कोणता सिग्नल पहिला आहे, TVS मोटर कॉल रायटर स्टॅप. लेट्स सी, मी इथे तो TVS मोटर सर्च करतो. ओके, कॉल रायटर स्टॅपचा सिग्नल आहे. सो आपल्याला काय पाहिजे, आपल्याला त्यामध्ये लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे. जसं मी म्हणालेलो बुलिश जर इंडिकेशन असेल तर सायकल कोणता पाहिजे, लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे. तर यू कॅन सी जर मी TVS मोटर ओपन केला तर मला इथे काय बघायला मिळते की इथे आज लॉंग आहे, इथे शॉर्ट कव्हरिंग आहे. सो कुठेतरी जर 4-5 दिवसाचा ट्रेंड बघितला ना तर मार्केट इतका काही बुलिश नाही वाटत आहे मला की ज्यामध्ये मोमेंटम TVS मोटरमध्ये येऊ शकते. तो स्टील मॉडरेटली बुलिश वाटते, जास्त बुलिशनेस नाही वाटत आहे, कारण लॉंग अनवाइंडिंग सायकल तेवढा स्ट्रॉंगली इथे नाही आहे. त्याच्यानंतर आपण कोणता बघितलेलं, एक पुट रायटर स्टॅप टाटा स्टील बघितलेलं. सो लेट्स सी पुट रायटर स्टॅप टाटा स्टीलमध्ये काय आहे का. लेट्स गो विथ द टाटा स्टील. हां, यू कॅन सी टाटा स्टील कंटिन्युअसली फॉल देतोय, कंटिन्युअसली 3-4 दिवस जो आहे तो ट्रेंड ह्याचा निगेटिव्ह आहे.
थोडाफार इथे लॉंग बिल्टअप झालेला, पण जर मी ह्याचं ॲग्रेशन इथे बघितलं तर यू कॅन सी मेजर लॉंग बिल्टअप नाही, पण मॅक्झिमम शॉर्ट बिल्टअप आहे. यू कॅन सी थोडाफार जो ट्रेंड आहे तो शॉर्टमध्येच आहे टाटा स्टीलचा. सो कुठेतरी मला कन्फर्मेशन मिळालं की टाटा स्टील एक थोडाफार बेरिशनेसमध्ये असू शकतो, राईट, बेस्ड ऑन दी अनालिटिक्स, राईट. सो मी काय करणार आता स्ट्रॅटेजीचा पार्ट. ओके, असेच तुम्ही फिल्टर आउट करा. आता एक सिंगल एक्झाम्पलसाठी तुम्हाला फिगर आउट करून दाखवलंय. असेच तुम्ही फिगर आउट करा की कोणते स्टॉक जे आहेत ते कॉल रायटर स्ट्रॅपमध्ये तिकडे लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे, पुट रायटर स्ट्रॅपमध्ये तिकडे शॉर्ट कव्हरिंग सायकल आहे का, किंवा मॅक्झिमम स्टॉकचा जो सेंटिमेंट आहे तो बेरिश आहे का. ओके, स्ट्रॅटेजीज. आता मेन पार्ट जिथे लोक युजली थोडा मिस्टेक करतात. ओके, सो स्ट्रॅटेजीजला 2 पार्टमध्ये डिवाइड करा. आता स्टॉकची एक्सपायरी असते, दॅट मीन्स व्हॉट, थोडाफार आपण मंथली एक्सपायरीवरच असतो जनरली. नेक्स्ट मंथ आपण घेत नाही, पण करंट मंथची एक्सपायरी जास्त ट्रेड करतो. सो ह्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करा, मोर दॅन 15 डेज, ओके, आणि लेस दॅन 15 डेज. ओके, नाव लेट्स सी, तुम्ही फार बाय एक्सपायरीला असाल, दॅट मीन्स व्हॉट, तुमच्या फेवरमध्ये असतो डेल्टा. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हे कव्हर केलं आहे. सो डेल्टा. सेकंड जो असतो तो वेगा तुमच्या फेवरमध्ये असतो, ग्रीक्स बघायला गेलो तर. तिसरा जो असतो थीटा, कारण थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो खूप कमी असतो, लेस इम्पॅक्ट असतो प्रीमियमवरती, फार बाय एक्सपायरीवरती. प्रीमियम हळूहळू डिके होतो. डेल्टा नियर बाय फार बाय एक्सपायरी थोडाफार सिमिलर असतो, ॲज लाईक अ ATM. ठीक आहे. वेगा जास्त असतो फार बाय एक्सपायरीवरती. सो इम्प्लाइड वोलॅटिलिटी जेव्हा तुमची वाढते, IVचा ग्रीक आहे हा, त्यामुळे तुमचा प्रीमियम जो वाढेल. सो थीटा हळूहळू डिके होत असतो. सो मायनर इम्पॅक्ट असतो थीटाचा. सो इथे काय तुम्ही इनिशिएट करणार, सो तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल, सो ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. डेबिट स्प्रेडने जा. ओके, डेबिट स्प्रेडमध्ये काय येतं, बुलिशसाठी बुल कॉल स्प्रेड आणि बॅरिशसाठी येणार बेअर पुट स्प्रेड. नॉर्मल ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या मी सांगतो, बरेच स्ट्रॅटेजी आहेत, पण एक चांगला रिस्क रिवॉर्ड बनवायचा असेल तर गो विथ द बेअर पुट स्प्रेड बॅरीसाठी, आणि फार बाय एक्सपायरी अगेन बुलिश व्यू असेल तर गो विथ द बुल कॉल स्प्रेड. अगेन नियर बाय एक्सपायरी असेल तेव्हा तुमचा इम्पॅक्ट काय असतो, थीटाचा इम्पॅक्ट जास्त असतो, इम्पॅक्ट मोर, राईट, नियर बाय एक्सपायरी. मेन हा जो ग्रीक असतो तुमच्या फेवरमध्ये असतो. सो तुम्ही काय इथे करणार, क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करा इथे. ओके, सो जेव्हा तुम्ही क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करणार ना, तेव्हा तुम्ही जो काय करणार, तुम्ही बुलिशसाठी बुलपुट स्प्रेड, ओके, आणि बॅरिशसाठी काय करणार, बेअर कॉल स्प्रेड. ओके, लॉजिक इज सिम्पल. लॉजिक काय तुम्हाला सांगते की नियर बाय एक्सपायरी थीटा इम्पॅक्ट जास्त असल्यामुळे प्रीमियम जो आहे तो तुमचा डीके होणार जर मार्केट साइडवेज जरी राहिला तरी, आणि तुमची रिस्क रिवॉर्ड रेशिओ तर तुम्हाला माहिती आहे, लिमिटेड रिस्क आहे, लिमिटेड रिवॉर्ड आहे, राईट. आणि ट्राय करा ह्याचा जो रिस्क रिवॉर्ड आहे ना, RR ह्याचा मेंटेन करा 1:3चा किंवा 1:2चा मेंटेन करा. ओके, म्हणजे मार्केटने जर मोमेंटम दिली तर 3 रुपये मिळतात, नाही गेली तर 1 रुपया माझा जाणार आहे, राईट. सो ट्राय टू गो विथ द 1:2 आणि 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशिओ. कुठे बनवाल स्ट्रॅटेजीज, ट्रेडिंगवरती या, ऑप्शन्स आर्किटेक्ट. सो ऑप्शन्स आर्किटेक्ट हा पेपर ट्रेडिंग टूल आहे. सो इथून तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज बनवू शकता. लाईक सी, मला बुल कॉल स्प्रेड बनवायचं तर बुल कॉल स्प्रेड, बेअरपुट स्प्रेड बुलपुट स्प्रेड बनवायचं तर बुलपुट स्प्रेड, बॅरिश पाहिजे तर बॅरिशवरती या. ओके, आणि तुमच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत ना इथे येऊन सेव्ह करा. सपोज मी ही पोझिशन बनवली, इथेच मी सेव्हवर क्लिक करणार. ओके, सेव्ह केला तर तुमच्या ज्या काही पोझिशन आहेत ना सगळ्या इथे रिफ्लेक्ट होतील की तुमचा प्रॉफिटेबल ट्रेड किती आहे, किती लॉस मेकिंग ट्रेड्स आहेत, राईट. सो तुमचा जो काही प्रॉफिटेबल ट्रेड असेल, लेट्स सी मला एखादा जर ही स्ट्रॅटेजी मला सपोज स्क्वेअर ऑफ करायची असेल तर आय क्लिक ऑन क्लोज ट्रेड. जसं क्लोज ट्रेडवरती क्लिक करणार तर तुमचा ओव्हरऑल जो काही PNL असेल ना तो तुमचा इथे बघायला मिळेल. ओके, सो दिज आर द लाईव्ह ट्रेड्स. या सध्या लाईव्ह ट्रेड्स चालू आहेत PNL वरती. सो हे तुम्ही ट्रॅक पण करू शकता. ओके, सो आजची व्हिडिओ हीच होती की स्विंग ट्रेडिंगसाठी जो सेटअप आहे तो युजली आपण कसा फाइंड आउट करायचा विथ द हेल्प ऑफ कन्सेप्ट ऑफ फ्युचर्स बिल्टअप अँड दी ओपन इंटरेस्ट. तो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. नक्की लाईक, कमेंट, शेअर नक्की करून जा. सेकंड गोष्ट म्हणजे ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स तुमचे वाट बघतात. सो डाउनलोड करा. फ्री टूल्स 25 आहेत. सो डाउनलोड दी ॲप्लिकेशन, सबस्क्राईब करून जा आणि थँक्यू सो मच टू वॉचिंग दी व्हिडिओ. बाय बाय.